सूर्य उगवला पूर्वेला किरण पाकली माझ्या अंगणाला पहाटेच्या या प्रहाराला पार्वती माता बैसली आयाला मन काढून तोळा बनविला दाई गुलाला कारदीला दाई गुलाला कारदीला दाई गुलाला कारदीला अमृत सिंधुनी बाळ साजिवंत गेला दाई गुलाला मुदुया चला दाई गुलाला मुदुया चला दाई गुलाला मुदुया चला सूर्य उगवला पूर्वेला किरण मागली माझ्या अंगणाला पहाटेच्या या प्रहाराला पार्वती माता बसली नायाला सूर्य उगवला पूर्वेला किरण पाकली माझ्या अंगणाला पहाटेच्या या प्रहाराला पार्वती माता बैसली आयाला गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंतानंद या राघवाचा गमो पंतानंद या राघवाचा ला 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 ओढ लागे तुझी गणा माझ्या आतुरल्या मना ओढ लागे तुझी गणा माझ्या तुरल्या मना ओढ लागे तुझी गणा माझ्या तुरल्या मना गहू दिशा भरल्या बाप्पा हे तो सवारला लागे तुझी गणा माझ्या तुझ्या मना ओढ लागे तुझी गणा
उदास पंथी मला रे तडमणार पुणे पुदू गौरी गणाला रे बुधु गौरी गणाला रे बुधु गौरी गणाला रे तारी तो जणाला हर्ष वाटे या म्हणाला गोड लागे तुझे गणा माझ्या तुरल्या म्हणा गोड लागे तुझे गणा माझ्या तुरल्या म्हणा चौ दिशा भरल्या बापा येतो सवारणा गोड लागे तुझे गणा माझ्या तुरल्या म्हणा 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 ओढ लागे तुझी गणा माझ्या तोरल्या मना संत दुग्याची ही पहाट बिल बिल करती पक्षी कुंजवनात गाली रांगोळी बाई अंगणात वासुदेव आला माई वासुदेव आला वासुदेव आला माई वासुदेव आला वासुदेवाला माये वासुदेवाला वासुदेवाला माये वासुदेवाला संत दुग्याची ही पहाट बिळबिळ करती पक्षी कुंजवनात गाली रांगोळी माई अंगणात वासुदेवाला माये वासुदेवाला वासुदेवाला माये वासुदेवाला नटली नगरी नटली पहाट पाणी घालते माई वृंदावनात पाणी घाली ते माई वृंदावनात पाणी घाली ते माई वृंदावनात सडा रंगोली शोभे अंगणात वासुदेव आला माई वासुदेव आला वासुदेव आला माई वासुदेव आला वासुदेवाला माई वासुदेवाला वासुदेवाला माई वासुदेवाला उजळून आलं आभाळ रामाच्या पारी उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अनगाव जागविताली वासुदेवांची स्वारी अनगाव जागविताली वासुदेवांची स्वारी सूर्यासारखा ईर्षा धरतो अंधार ग अंधार उजेड काळा गिरतो म्हणून बेजार का बेजार बापाच्या मोर
बारी अन गाव जाग विटाली वासुदेवांची स्वारी अन गाव जाग विटाली वासुदेवांची स्वारी उजळण्याळ आभाळ रामाच्या पारी उजळण्याळ आभाळ रामाच्या पारी हर्ष झाला साऱ्या गोकुळाला बाळकृष्ण जन्मला हर्ष झाला साऱ्या गोकुळाला बालकृष्ण जन्मला वासुदेव देवकीचा लाला जन्म घेतला मथुरेला कंसाचा काल तो देवांचा देव तो कंसाचा काल तो देवांचा देव तो जन्म घेतो बंदिशालेला सदा काळ तो देवांचा देव तो कंसाचा काळ तो देवांचा देव तो जन्म घेतो पाठशाळेला अमुसाची मदान रात माता होती बंदिशालेत माता होती बंदिशाळेत माता होती बंदिशाळेत गोकुळाचा तो पालनहारी जन्मला गोवरी गोकुळाचा तो पालनहारी जन्मला गोवरी कंसाचा काळ काळ तो देवांचा देव तो कंसाचा काळ तो देवांचा देव तो जन्म घेतो बंदिशाळेला हर्ष झाला साऱ्या गोकुळाला बालकृष्ण जन्मला आला हर्ष झाला साऱ्या गोकुळाला बालकृष्ण जन्मला आला वासुदेव देवकी लाला जन्म घेतला मथुरेला काळ तो देवाचा देव तो कंसाचा काळ तो देवाचा देव तो जन्म घेतो बंदिशाळेला मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस सैतान राज्य चालवी आनंदात 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 शिवाई ठेवलेत पाऱ्याला शिवाई ठेवलेत पाऱ्याला ठेवलेत पाऱ्याला शिवाई ठेवलेत पाऱ्याला शिवाई ठेवलेत पाऱ्याला शिवाई ठेवलेत पाऱ्याला ठेवलेत पाऱ्याला शिवाई ठेवलेत पाऱ्याला तोट नाही धन संपत्तीला 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 धन्य धन्य हे भाग्य राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा मथुरे नगरीचा राजा कंस म्हणतात मला माझी बहीण देवकी हिचं मी मोठ्या थाटामाटात लग्न पाहत पाडत होतो मथुरे नगरीमध्ये लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडवता त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथात बसून चालत होती
आणि तो रात ढकलण्याचे काम मी स्वतः करत होतो. पण त्याच वेळी एक आकाशवाणी झाली. कौसा कौसा सावध राहा, कौसा कौसा सावध राहा. देवकीच्या पोटी जन्मणारे बाल, देवकीच्या पोटी जन्मणारे बाल तुझा वैरी असेल. सावध कौसा सावध, सावध कौसा सावध. अरे माझा वैरी आणि या भूतलावरती जन्माला येणार तरी कसा? या क्षणी देवकी आणि वासुदेव या दोघांना अटक केलं. देवकीच्या 7 बालांचा वध केला. परंतु तो 8वा बाल माझ्या हातून निसटला. काय करायचं त्या 8व्या बालाचे? आता मलाच काहीतरी करावं लागेल. आलं लक्षात. पुतना माझी मानलेली बहीण पुतना हिला त्या हरामखोराच्या वध करण्यास पाठवतो. प्रथम पुतनाला हाजीर करून घेतो. पुतना हे पुतना आशीर्वाद आहे पुतना. पुतना आम्ही तुझ्यावरची कामगिरी संपत आहोत. असं सरळ आणि त्या नंदाच्या काट्याचा वध करायचा ही कामगिरी तुझ्यावर संपत आहोत. तथास्तु.
चमली गोपिकांना जागई आली सोड पावले किरणे नभामध्ये फुलली आपण गवळाच्या नारी
पोरीनं कोंबड्याने बांग दिली. रविराजा डोंगरावर आला. वाऱ्याची मंद झुलूक आणि संत धुक्याच्या सोबतीने छान शृंगार करून बाजार चाललो का द्या, पण मावशी अजून आली कशी नाही. अरे राधे, मावशीच्या घराकडून येताना तिच्या दाराला कडी लावली होती बघ. अगं राधे, आपण मग दिसायला किती तंगा तट्टा पोरी आणि दिसायला मग किती सुंदर, आणि आपल्यामध्ये म्हातारी पाहिजेच का. अगं हो, ती नाही आली आपल्याबरोबर तर आज रस्ता कोण दाखवणार. अगं राधे, असं असेल तर तूच घे बरं आका मारून. अगं ती तुझ्या शेजारी राहते ना. बरं बाई, मीच घेते आका मारून. मावशी, अगं ये मावशी. अगं का ग म्हटलं पोरीनो. अगं कुठं म्हटलं. आले आले. हा लवकर ये. राधा कमारी मी मावसी बारी, आवरून माझ्या नगराला लाली पावडर लावते गाळाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला, लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. राधा कमारी मी मावसी बारी, राधा कमारी मी मावसी बारी, आवरून माझ्या नगराला लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. सकाळ सकाळी काम भारी, नवऱ्याची माझ्या उगाच घाई, नवऱ्याच्या माझ्या उगाच गाई, नवऱ्याची माझ्या उगाच गाई. नेसून येते नऊवारी साडी, नकरा माझा सगळ्यात भारी, नकरा माझा सगळ्यात भारी, नकरा माझा सगळ्यात भारी. आधा कपोरी घेऊन डोई गागरी, येते मी तुमच्या जोडीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लावून कडी ती दाराला, आवरून माझ्या नगराला, आवरून माझ्या नकऱ्याला, आवरून माझ्या नकऱ्याला. शाळेत सोडून पोराला, निघून येते बाजारा, निघून येते बाजारा, निघून येते बाजारा. मी गमकारी मावशी हौसी, झटपट आले मी हाकेला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. राधा कमारी मी मावसी बारी, राधा कमारी मी मावसी बारी, आवरून माझ्या नगराला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. लाली पावडर लावते गालाला, बिगी येते मी तुमच्या संगतीला. अगं पोरीनो, अगं ही मावशी बघा साठीच्या वयात कशी मेकअप करून बसले. अगं हो बाई, कितीचा नखरा एवढ्या वयात. काय आहे ही मावशी बघ, तरणी तेरडी, तर हा एवढा मोठा तट्टा. अगं काय करते तरी काय. अगं हे मावशी काय कसं राहता नो. अगं तू काय दमलीस की काय बसलीस. अगं दमली म्हणजे काय.
एवढी धावत धावत आले तुमच्यासाठी. अगं मावशी, हे तुझे सुचले कसे काय? अगं तुला काय सांग, किती माझी घाई झाली माहितीये. अगं काय नक्की घाई कसली? सकाळी उठली भांडी धुंडी केली आणि बघते तर काय काय नवरा माझा तापण खनपणलेला. डिमोड्याला 104चा ताप. अगं नाही तर काय, तापण खनपणलेला. आता म्हटलं करू काय. मग पुढे काय झालं? अगं तुला काय सांगू, नवऱ्याला 104चा ताप. मला जायचं होतं बँकेत. आता मला मोठा प्रश्न पडला. आता बँकेत कशाला पुढे? अगं बँकेत कशाला म्हणजे काय, तो फॉर्म भरायचा आहे ना. फॉर्म लगे मावशी पण अगं लाडक्या बहिणींचा. लाडक्या बहिणीचा मग 1500 रुपये भेटतात त्याच्यासाठी काय? नाही तर काय. एवढ्या वयात धावपळ करतेस तू? अगं तुला काय सांगू, वय काय? माझं वय म्हणून काय झालं, बाजूची सुमित्रा आहे ना, तिला 1500 रुपये दर महिन्याला भेटतात. तुला माहित आहे का? 1500? मग बरं बरं बरं. ते 1500 रुपये ते घेते आणि करते काय माहितीये, काय करते? वालत जाते झालं जाते बँक ऑफ इंडिया मध्ये. बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 रुपये काढते, 1500 रुपये काढते. 1000 रुपयाचं सामान भरते हा, आणि पोरा 200 रुपयाचा खायला घेते आणि गाडी मला 300 रुपये देते. आणि पुढे? आणि पुढे काय गेलं की 1500 रुपये. मग त्या 1500चा उपयोग तरी काय? अगं पण काय करणार, मला पाहिजेत ना आता. हा हा बरं बरं बरं. अगं मावशी, हा, बोल. यायला उशीर का झाला? अगं तेच तर काय करू, माझा नवरा म्हातारा झाला आता. हा हा बरं बरं बरं. चला चला म्हटलं. चला तर. अगं मावशी, अगं तुझा नवरा आजारी होता ना, अगं मग काय करणार आता. मग त्याचं आता एक सुंदर असं नाव घे बरं. नाव घेऊ म्हणतेस, हा, नाव. या म्हातारा वयात नाव घेऊ. हा तर काय आलं? घेते बघा. कणकण कुदली मनमन माती, कणकण कुदली मनमन माती, मनमन मातीचे सितारले खांब. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या, 32 पानं 32 सुपाऱ्या, 32 पानाला लावला चुना, 32 पानाला लावला चुना. नाकात नथनी बोलू कशी, पायात पंजन नाचू कशी. लेख अशोक दुधबांची, पोरगी संकेत बागड्यांची, बहीण पवन दामलेंची आणि अस्तुरी बघा संजय गोरपडे साहेबांची. अगं पोरीनो, हा मावशी. तुझं लग्न झालंय ना, हा मग मग तू पण घे की. मी पण घेऊ. हा घे की. अगं मावशी, हा. युगायुगी मी आहे कृष्ण कन्यासाठी वेडी. वा, वा. युगायुगी मी आहे कृष्ण कन्यासाठी वेडी. वा. म्हणूनच्या कलियुगात सारे जनते लागली बघ राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची गोडी. खरंच खूपच छान राहते. अगं राहते, तू घेतलंस काय ते सांगितलंच नाही ग. अगं मावशी, मी घेतलं बघ दूध. दूध घेतलंस, छानच खूप. चव माग. अगं तारा, अगं मावशी, मी घेऊ का? अगं तुला लय काय सुटले बघ. तुला म्हणजे काय, मी लहान दिसली म्हणून मला असं करायचं काय तू? ए चंद्रा, तू कुठे पुढे पुढे धावतेस? तारा माझं नाव आहे ना, मग तू कुठे अगं, मी धावतेस? छोटी दिसली म्हणून असं करायचं काय तू मला? तू का ग सर? अगं तारा, अशी पुढे ये ग. अगं तारा, काय गं मावशी? घालच्या बसलेल्या बालकनीतल्या पोरांना वारा. अगं मावशी, तूच घाल ना. अगं तूच घाल की. तू घातलास तर बरं होईल. अगं ते जाऊ दे, तू घेतलंस काय ग? मी घेतलाय बघ खवा. तू घेतलाय खवा. हा मावशी. तू घेतलाय, हिनं घेतलाय खवा. आणि कोणाला हवा त्याने मागे येऊन लावा. अगं काय बोलते? नंबर खाव्यासाठी. बोलत जा ना. अगं आता मी म्हातारी झाली ना ग, जीभ सटकते. आणि तू घेतलं, तू नाव घे ग. अगं मावशी, हा? मी नाव किती एकदम सुंदर घेतलंय. घे की. आता मी नाव घेते ना, हा? हे रशीद आहेत ना, हा? त्याला मला खूप आवडेल. अरे हे बघ सुनीलराव कसे असतात तुझ्याकडे बघून. घे की. घेते मग. घे. शिवनेरीवर जन्म झाला माझ्या लाडक्या राजाचा. वा, वा. शिवनेरीवर जन्म झाला माझ्या लाडक्या राजाचा. अभिमान आहे मला माझा छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवरायांचा. जय भवानी.
अगं आता तरी घेऊ का मी? अगं घे ग गे, तुला एवढी घाई झाली तर अगं मग घाई होणारच. मग घे की. अगं पण मावशी हा? मी लग्न अगोदरचं घेऊ का लग्नानंतर? अरे देवा, आता याने काय सांगायचं या तरण्या पोरींना? लग्नाच्या अगोदरचं पण लग्नानंतरचं पण तुला कुठलं वाटतंय? मला कुठलं पण वाटेल, तू बोल मी घेते. घे मग लग्नाच्या अगोदरच घे. घेते मग. घे बघू किती होते. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून. हा शंकराच्या पिंडीला बेल घालते मॉडेल वाकून. मॉडेल अगं मावशी. काय बोलेल? कंबर कंबर असं शिर कंबर. हा शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून. हा झाला का? शिवमरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. अरे बापरे, खूपच छान. सर बाजू. अरे तू ये का पुढं? अगं बापरे, काय हिचा नकरा, काय हिचा तोरा, किती चुमकते. काय घेतलं का तू? मी घेतलं बघ हलवा. अरे हलवा, हलवा. खूपच छान. आणि तू घे ग. काय ग? अगं नाव. मला ना माझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे बघ. अरे देवा, बघा काय म्हणते ती, नवऱ्याचं घ्यायची सवय आहे हिला. नाव म्हटलं नाव. असं पूर्ण बोल ना, आता आम्ही म्हणता ऐक नाही. ना तू पूर्ण ऐक ना पहिला. अरे घे 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 बाई घे, तुझ्या नवऱ्याचं घे. घेते हा? हा ऐक. हा. इंग्रजीत गवताला बोलतात ग्रास. वा, इंग्रज आहे वाटतं. इंग्रजीत गवताला बोलतात ग्रास. अरे खूपच छान. आणि संकेशराव राठोड देतात त्रास. अरे बापरे, वा, तुला खूप काय देतात. इकडे ये, इकडे ये. मग तेच म्हणतो, एवढा कसला ग त्रास देतात तुला, सांग. एवढा माझा बेवडा आहे. अरे देवा, देवडा आहे हा, होय, राजू पिऊन त्रास हा. देतात. मला काहीतरी बोलतच वाटलं की. सर बाजूला. अगं मंदा, तू अशी पुढे ये ग. काय ग मावशी? अरे तू ग काय घेतलंस? मी घेतलं का दूध? दूध घेतलंस, खूपच छान. आणि तू तुझ्या घे का नवऱ्याचं? घेते ना. घे की. क्रिसचं गाणं ऐकून भरलं माझं मन. ऐकते काय ना? म्हणते? क्रिस का गाणं सुने का? घे घे. क्रिसचं गाणं ऐकून भरलं माझं मन. वा वा, कोकण काळाच्या हौशीचा शिंगा आलाय बघ सण. खूपच छान म्हणता. सर बाजू. चला का पुढे ना. आता किती वाजवशील? बस बस. अगं पोरीनो, हा यमुनेचा घाट किती अवघड आहे ना. अगं हा ना. एक छानसं गाणं बोल की. हा बरं बरं चल. बोल ना. गसयानो करुणी शृंगार परोपरी जाऊया बाजारी गसयानो करुणी शृंगार परोपरी जाऊया बाजारी चढवणी साज गवळणी आज मिळवणी साऱ्या जणी सौभाग्याच लेणदणीच डोलर ते घालुनी दयानो करुणी शृंगार परोपरी जाऊया बाजारी दयानो करुणी शृंगार परोपरी जाऊया बाजारी दयानो करुण शृंगार परोपरी जाऊया बाजारी. दयानो करुण शृंगार परोपरी जाऊया बाजारी. कुंकवाचा मान ठेवणे करुणी सारा साज हिरवा तुडा तिरुण तुड पायी पैंजण घालू आज पैंजण घालू आज. पैंजण घालू आज. काजल नैनी ताळ धरुणी सोन कळी लाजली ही काजल नैनी ताळ धरुणी सोन कळी लाजली दयानो करुण शृंगार परोपरी जाऊया बाजारी.
डोलर ते घालुनी दयानो करुण शंकर बरोबरी जाऊया बाजारी 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 नंद यशोदेचा हरी गोकुळाचा मी गिरधारी वाजवी तुम्ही गपावा मधुर बासरी देतो मी आरळी नंदाचा हरी जाऊ नको घरादे तू बाजारी गौबा वाटेवारी नंदाचा सावळा हरी गोकुळाचा गिरधारी जाऊ नको बाजारी गहुबा वाटेवारी नंदचा सावळारी गोकुळाचा गिरधारी जाऊ नको वारी नंद यशोदेचा हरी गोकुळाचा मी गिरधारी वाजवी तुम्ही गपावा मधुर बासरी देतो मी आरळी नंदाचा हरी जाऊ नको घरादे तू बाजारी गहुबा वाटेवारी नंदाचा सावळा हरी गोकुळाचा गिरधारी जाऊ नको बाजारी गहुबा वाटेवारी नंदचा सावळारी गोकुळाचा गिरधारी जाऊ नको वारी ऐका जय श्री कृष्ण भगवान भक्तजनात तारण्यासाठी आणि दृष्टानात मारण्यासाठी प्रभू परमेश्वरा वर आणि अनेक अवतार रूप धारण केले आहेत. त्यातील 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. परंतु काय चमत्कार आहे. 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा मिळून त्या गावलांनी मथुरेच्या बाहेर चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशिल्लंघेने ही कामगिरी आपण न करता आपल्या संतीचा सुदाम याच्यावर संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. आलो आलो देवा अरे रे काना गोवर्धना अरे रे काना गोवर्धना हाक पडली ती काना हाक पडली ती काना घेऊन सतीला माझ्या बेटाला लोभी जोडीला बेटाया बेटाया मी देवाला बेटाया बेटाया मी देवाला बेटाया बेटाया मी देवाला बेटाया बेटाया मी देवाला तिथला देवाच्या हाताची त्या बोबल्याचा तातांग तातांग नमस्कार. तेव्हा आज कुंजवन गाई म्हशी चरत असताना एकाएकी बोलण्याचे कारण देवा आज कुंदे मनात बैल आणि गेलं चलत असताना एकाएकी बोलवण्यात चालत. अरे बोबड्या मी विचारतोय ना तुझ्या गाई माहिती चालली आहे का? आला मोठा बैल येडावाला मी विचारतोय ना तर तू फुलं तुझी मत फुलं माझ्या गेला पाठी हा, असू दे असू दे माझी मत पुढे. तेव्हा कुंजवन गाई म्हशी चरत असताना एकाएकी बोलण्याचे कारण कारण म्हणजे एकच 16 शस्त्र
मेला मिळून त्या गवळणी मथुरीच्या बाहेर चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे ही कामगिरी सुदामा मी तुझ्यावर संपत आहे. तेव्हा आपलं म्हणणं बरोबर आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि गवळीनं आम्हाला विचारलं कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा. तर तेव्हा मी काय सांगू शकणार. हुकूम माझा कायदा तुझा येतोच मी. या आपण. ए बबड्या का तर तू कुठं चाललास. फुलं फुलं तेव्हा आता कशाला मला आलाय. अरे अजून कामगिरी झाली ना तेव्हा तू लगेच पुढे पळतोय. काम गेली हा कटली आता देवानी काय सांगितलं. कटली कटली. काम गेली कटली. अरे कामगिरी देवाने सांगितली ती ऐकलीच नाही. काय सांगितली. तू पाठी त्यांच्या पाठी पळा असं कशी ऐकणार. काय तू सांग सांगू. सांग. 16 शस्त्र. अटला भाजून अटला बाजून नाही रे. मग काय झालं. 16 शस्त्र. तुला थकलं. गोपिका मेळा मिळून हा, एक दिवसचे मार भरून हा, त्या दृष्ट कौशल्य चाललंय. हा. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. तुला टाकत ना. अरे मला सांगितलंय पण तू माझ्या जोडीचं सांगतेस ना. तरीच मला वलीत वलीत आणणार का त्याला यार. हा मग मला माहिती तुला होणार नाही. गवलं किती बोलला. 16 शस्त्र. अलो. अरे रडायला काय झालं. तुला झाला नाही माझ्या होय. अरे आपण कृष्णदेवांची सौंगडी सौंगडी धावते. त्यांची कामगिरी करणं हे प्रथम आपले काम तुला असतं. आयडिया साधू हा सांग. तर माझा जी पेट्या काय चुकलेला कुठचा गेला हा हा त्याला बोलावलात ना. हा काम गेली एक नंबर करेल. करेल काय मग पण तू असेल कुठं. आता कुठं तर तो त्याला माहिती मला कसा माहिती असेल. अरे पण हाकून घे. सर्व मीच करू तू काय फक्त वाटत देणार. हा मग पागल मारू मग मारतो हा? येईल ना पण. मारतो ह्याची माल येतं ना. अरे पेंड्या काय आवाज देत नाही. असा वाटेल काय. अरे पेंड्या! अरे काय तुझी गाय कुठं गेली ती भेटली का. माझी तुकली अरे तुकली ती तुकू दे. तू तुकू नको लवकर ये. इकडे कामगिरी सांगत गोवान सापलत नाही याला गोवान सापलत नाही मला. अरे गोवा नको गायला फुलं कर. तू गायच्या पाठी पाठी ये. गाय गोवा थोडत ये. अरे येतो मेरी गाय लय लात मारते चुकून कुठं पण माझे लाट हा थांबा. अरे पेंड्या धांदल झाली काली गाय माझी वनात गेली. हाक तुझी आली कानाला कपिल चुकली रानाला. रानाला रे कपिल चुकली रानाला. रे कपिल चुकली रानाला. रानाला रे कपिल चुकली रानाला. अरे पेंड्या धांदल झाली काली गाय माझी वनात गेली. हाक तुझी आली कानाला
गाजवणार आहे. आलं ना ए, म्हणजे, अरे आलंच काय काय मागितलं काय वाढत जाऊ अरे खूप मार्क डाव्याला बाजू तुला लापकीत मारते डाव्याला? बॉम्बातली कशी होती आणली मी कशी आणली? गायला मग मग ते आता पहिले गायला बांधू होतो बांधून ये, बांधून ये. काय बांधू होतो? अरे तो कुठे चालला बघ मला तर अरे इकडे ये बाबा. अरे तुझा ना हा, ये इकडे. अरे काय सांगू काय झालं अरे काय माझी गाय गोंडात घुसली कुठं घुसली? कुठं मला दिसली नाही तांबू गाय मग तू तेव्हाच काय पाठीमागे राहिलास अरे काय सांगू काय सांगू? ते सुनील गोगारे भाऊजी आहेत हा. ना त्याच्या वापाड्यात घुसली मग काय झालं मग काय झालं माहितीये हा. वापाड्यात घुसली मी पाठीमाग काय पुरं गायनी सर्व वटलं रताळ्याचा यल खाऊन टाकला हा. तेवढ्यात सुनील भाऊजी आलं पुढे आणि काय म्हणतात काय म्हणाले अरे पेट्या रताळ्याचा यल तेवढं खाऊ दे पण आतमधलं का तुला तर रताळा आहे ना का माझं तेवढं खाऊ दे असं बोलले मग? पुढे मी कशाला बोलू तुला माहितीये माझा पेंद्या माझा अरे पेंद्या माझा बोबल्याले माझा बोबल्याले तुला माहिती आहे काय काय रे अरे देवाने काय ते कामगिरी सांगितली नाही कंगील सांगितले त्याला सांगितली त्याच्यावर होत नाही मला सांगितलं माझ्यावर होत नाही तुला अरे बोलवलं पण हा आलाय तो कामगिरी करेल ना तर तू कर सांग तरी अरे बोबल्या हा काय म्हणतो उद्या त्याला कामगिरी होत नाही त्याचं काय होत नाही पेंड्या अरे रडायला काय झालं गावाला आलो मी आलो मला कामगिरी अरे हे इकडे वरती आहे अहो गाडी गाडी कुठली जाते काय गावाला हाय तुताली मारा ते हाय का चाललास कुठे तू माझं कामगिरी झेपल काय माझं काय कामगिरी झेपणार नाही होतं? अरे झेपल का म्हणजे मग मी चाललो ताप नको इकडे ताप नव्हतोय कामगिरी म्हणतो झेपत नाही मला मी जातो गावाला मला ती गाडी चाली पकडतो आणि जातो गावाला नवत बोलतो वाटते पेंड्या काय बोललास काय अरे मी जातो गावाला माझी कामगिरी झेपत नाही म्हणतोस ना अरे तसं काय बोलू येऊ म्हणतोस हा ये आणि माझी पण अटाई आहे हा बोल कसली आहे वसाड्यानं गेले एवढे दिवस मारा ते शेणाचा पाऊस काय सांगता तुम्ही तू आपल्याला पुढे लगेच परत बरंच तू शाळेत अरे पण तुझा मार अरे इकडे ये, त्याला सांगते तुला काय झालं शेणाचं माणूस उचलाल काय तुम्ही हा आता उचलू पण मी आली भाऊच माझी पण आगावाला पातळ तू जे सांगशील ते आम्ही करू कळालं ना? आपण इकडे ये. हा. कारण आपल्या कामगिरी करायची आहे. कामगिरी राहायचंय आपल्या कृष्णदेवानी आपल्या तिघांवरती कामगिरी मी संपवली. सांगतो सर्व फुलं पुढचं काय करते सांग तू त्यामध्ये हलवा कुठे हलवा बोलल्या हा? बोलल्या हलवा बोलल्या हलवा बोलली काय करायचं आता थांब दौलत आलाय सांगू ना इकडे हा. त्या 16 शस्त्र गवळून आल्या आहेत. संध्याकाळी यावं संध्याकाळी आताच घे ना मग. उपात आहे उपात हे मित्रा अरे कामगिरी ऐक पहिली हा कामगिरी सांग तू आणि काय सांगितलंय हा. 16 शस्त्र गवळली अरे काय झालं आता फुलं सांग दररोजचे माठ भरून तेव्हा सांगत नाहीस ना तू मथुरच्या बाहेर चाललंय आता दौलतीची अरे ह्याला सांगतो आपला हुशार आहे ना हा माझा सांगतो त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे हा प्रतिबंध करायचा आहे हा आणि त्यांच्या नसलेला घ्यायचंय त्यांच्या हसत आहे असं काय नाही बाबा
त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा म्हणजे त्यांना त्याचा असं पपरेट करायचा पाण्याने मथुरेच्या बाजूने घेऊन जायचं द्यायचं नाही. काय जायचं याच्यात? हा तेच त्यांना जाऊन विचारायचंय. मग चला हा आम्ही कामगिरी करेल हुशार कोण आहे. आहे? जाऊन काय विचारशील? काय विचारायचं कॉलेजला? ते ऐकत नाही मुळे करण करेल. हा हा बोल बोल. त्यांना विचारायचंय हा. तुम्ही आलात कुठे हा. आणि जाणार कुठे? तुम्ही आला जाणार कुठे? हा. चल चल बबले. अरे हे बबल्या अरे तुम्ही रे कोण? अरे माऊली हा? तुम्ही आल्यात कुठून? हा. काय जाणार कोण? अरे आम्ही आले गोकुळातून जाणार मथुरेला, पण तुम्ही कोण आहे सांगणारे? आम्ही कोण? सांगणारे आम्ही दोन सांगणारे आम्हाला इथं ना कोण? अरे तुम्ही आम्हाला अडकवलं खरं, पण तुमच्या काय कायदा वगैरे आहे का? आम्हाला काय माहिती आमचा काय बोलला ना आम्हाला तुझे तुम्ही जर कायदा सांगितलं तरच आम्हाला ओळख पटेल बघा. दे मावशी. हा तू कोण आहे? ओळखच का? नाही ना. आम्ही कृष्णदेवांची सोंगडी. मग तुम्ही कायदा सांगा. शिवराम पेंड्या आणि बोबड्या. ठीक आहे, कायदा सांगा तरच आम्हाला ओळख पटेल. ऐक तर कांदा आणला? मग? अरे तो कांदा नव्हे, मग? कायदा म्हणजे आपली ओळख. असं काय आधे जाऊ नको बाजारी उभा आहे गणंदाचारी आम्ही सुदाम सोंगडी देवांच्या हुकुमावरी जाऊ देणार नाही बाजारी हो जाऊ नको गवळाचे नारी बाजारी 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 अमराधे जाऊ नको बाजारी उभाये गणंदाचारी आम्ही सुदाम सोंगडी देवांच्या हुकुमावरी जाऊ देणार नाही बाजारी हो जाऊ नको गवळाचे नारी बाजारी जाऊ नको गवळाचे नारी बाजारी आम्ही गवळाच्या नारी जाऊ मथुरे बाजारी दही दूध विकारी कौसन घरी आम्ही सुदाम सोंगाडी देवांच्या हुकुमावरी जाऊ देणार नाही मथुरे बाजारी तांबरा दे जाऊ नको बाजारी उभा आहे गणंदाचारी आम्ही सुदाम सोंगडी देवांच्या हुकुमावरी जाऊ देणार नाही बाजारी हो जाऊ नको गवळाचे नारी बाजारी 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 अरे मावशी काय रे सुदामा? ऐकलं आमचा कायदा? अगं पोरीनो, त्यांचा कायद्याने कोण बसेल? आपण एवढं थकलोय ना तर 5 मिनिटं बसूया. त्यामुळे त्यांना नाही बसू दे कोण बसा? मग मावती मावती बोलतो काय जमलाय का तुला काय हा अरे बाबा कोण आहे माहितीये ना? हा माहिती आहे. चल आता आपण देवाला मोठे होऊन सांगूया. हा चल 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 बबल्या चल
दिसत नाही. सुदाम मला जर मी बघत नाही, पण मला जर काढून- जिवंत असेल तर होईल या ठिकाणी हजर. आशीर्वाद असतो सुदामा, सांगितल्या कामाचा शेवट. देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही गवळी ना पिंपळाच्या झाडाखाली अटक करून ठेवले. सुदामा, तू कुंजवानी जाऊन गाई म्हशींचा सांभाळ कर. घेतोच मी या गवळींचा समाचार. ठीक आहे देव. उभी राहा गवळ्याच्या पोरीनो. आपल्याला म्हणतात तरी कोण? 3 तास सप्तपाताल यामध्ये गमन करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, तुझं म्हणणं खरं आहे, पण आम्हाला रूप धारण करावे लागतात. मग आपले जन्म कोणा सांगा? ऐक तर. वासुदेव पिता देवकी माता मथुरे नगरी जन्म माझा झाला करकटेवारी उभा मी राहिलो नंद यशोदेच्या घरी मी वाढलो हे करा रे माझी जन्म कहाणी हे करा रे माझी जन्म कहाणी पहिला अवतार माझ्या रूप देव रक्षण करी दुसरा अवतार कूर्म रूप समुद्र मंथन करी ओ महाप्रलयात तरी देवा सत्य धर्माची असी कहाणी अमृतासाठी समुद्र मंथन देव दानव होतील फेर हे करा दे माझी जन्म कहाणी हे करा दे माझी जन्म कहाणी तिसरावतार वरारूप उचलून पृथ्वीचा भार सवतावतार नरसिंह रूप अत्याचाराचा गेला अंत ओ सागराच्या गर्भात पृथ्वी आणि प्रकाशात उचलून भार मी भुवारी कंब फोडूनी आला नरसिंह अंत केला मी दुष्टाचा हे करा दे माझी जन्म कहाणी हे करा दे माझी जन्म कहाणी पाचवावतार वामन रूप दादा बळीचा यज्ञात सहावावतार परशुराम रूप रामणावरी संकट
दैवतेचा घरी मी वाढलो ऐ करा रे माझी जन्म कहाणी 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 ऐकलीस का राधे माझी जन्म पुन्हा? अगं पोरीनो, हे खरंच देव आहेत, यांना आपण शरण जाऊया. जा तुला रजा आहे, देवा मी जा तुला रजा आहे, जा तुला रजा आहे. देवा मी शरण आहे. राधे तुला रजा नाही, 8व्या अवतारी दिलेलं वचन पूर्ण करावं लागेल. शीत जडली काना तू